ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात जाऊयात. अधिक माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत. श्रेयस, सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे की कुणाला जास्त जागा आणि नेमकं सूत्र काय असेल या बाबतीत काय अधिक माहिती आहे या प्रस्तावित घोषणेबाबतीत? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. प्रश्नाचं आपल्याला म्हणावं लागेल, आपण खऱ्या अर्थानं आता शिवतीर्थाबाहेर आहोत. या शिवतीर्थावर संजय राऊत आणि अनिल परब इकडे आले होते. अनिल परब तीच आहेत जे खऱ्या अर्थानं या सगळ्या युतीबद्दलच्या चर्चा करता दिसतात. मात्र आपल्याला आता असं कळलेलं आहे की आता कुठल्याही क्षणी या सगळ्या युतीची घोषणा होऊ शकते. त्या घोषणेच्या दिवशी मंचावर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे येतील आणि घोषणा करतील. असं सुद्धा कळलंय की काही तारखेवर खऱ्या अर्थानं शिवाजी पार्कसाठी पत्र सुद्धा मनसेकडून देण्यात आलं आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थ हे अगदी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी आणि त्या शिवाजी पार्कवर खऱ्या अर्थानं दोन बंधू जर एकत्र आले तर वेगळं समीकरण डेव्हलप होतं, वेगळं समीकरणाचा निर्णय होता दिसतोय. कारण विजय मेळावा जेव्हा प्रसन्न झालेला तेव्हा विजय मेळावा पण शिवाजी पार्कला घेण्याचं असं इच्छुक होते, पण पाऊस होता त्यामुळे डोंब झालं. त्यामुळे आता कुठे ना कुठे हे समीकरण शिवाजी पार्कवर होतंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय. धन्यवाद श्रेयस. आपल्या या बैठकीकडे आणि घोषणेकडे लक्ष असेल तुर्तास.